रमाई जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 1 हर्सूल मधील नगरसेवक यांनी जयंती साजरी केली असून यामध्ये कर्मचारी अधिकारी यांच्याशी परिचय व्हावा म्हणून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विशेष करून सफाई कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक अजहर पठाण, समाजसेवक युनुस पटेल, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांसह गावकरी उपस्थित होते। त्याचप्रमाणे अजहर पठाण यांचं स्वागत एक कॉल पे काम कर लेते धन्यवाद। थँक्यू जीनत पटेल ताई का करो। त्याचप्रमाणे जिनेत पटेल ताई यांचं स्वागत रंजना वेलदोडे करते। त्याचप्रमाणे जावेद भाई यांचं स्वागत कडवा वाघमारे करते। त्याचप्रमाणे अल्ताफ भाई यांचं स्वागत सांडू गवळेकर। त्यानंतर कडवा वाघमारे यांचं स्वागत सुनील हिवराळे। त्याचप्रमाणे हा पहिला कार्यक्रम आणि आगळा वेगळा पण कार्यक्रम याच्यानंतर ठेवला, ही फार मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांचा मी विशेष धन्यवाद व्यक्त करू इच्छितो। या ठिकाणी गार्डन तर्फे कोणीच नव्हतं नाही। हा पण यांचं स्वागत नितेश रागा ना नितेश पाले दादा यांचं स्वागत मला सोनवणी करते। या पडलं पुढे त्याचप्रमाणे जाधव यांचं स्वागत दादा करते। बोलतो तर माता रमाई यांची जयंती आहे, त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी अभिवादन करतो। आणि आज इथे जमलेले सर्वप्रथम मी आपलंच नाव घेतो व सफाई कर्मचारी जेवढे पण बसलेले आहे त्यांचा मी मनापासून इथे आज स्वागत करतो आणि मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मनपाचे सर्व अधिकारी वर्ग यांचं पण मी इथे आगमनाचं मी स्वागत करतो आणि फक्त आपल्याशी 2 मिनिटं घेणार।
सर्वप्रथम मी हे बोलणार की मनपामध्ये आता सध्याला सर्वात जास्त मेहनतीचे काम जर का कोणी करत असेल तर ते सफाई कर्मचारी आहेत. आणि एक खंत आहे अशी माझी की सर्वात कमी मानधन पण यांनाच भेटतो. उलटा झालंय की जास्त मेहनत करणारा कमी पगार घेत आहे आणि कमी मेहनत करणारा ते एसी मध्ये जास्त पगार घेत आहे. तर सर्वप्रथम हा जो सिस्टम आहे त्याला आपल्याला एक समान सिस्टम किंवा जो जितकी मेहनत करेल त्याला तितका मानधन दिलं गेलं पाहिजे असा माझा एक विचार आहे. हीच प्रथा जी आहे तर अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही जेव्हा जाल तिथं स्टडी जेव्हा तुम्ही तिथे करेल तर तिथं कसं आहे माहिती आहे का, एक अधिकारी आणि एक सफाई कर्मचारी यांचा पगार जे ना मानधन इक्वल आहे. याच्यापेक्षा मतलब सफाई कर्मचारी किंवा मेहनत करणारा माणूस त्याची पगार जास्त आहे तिथे. आम्ही पण हेच आता प्रयत्न करणार आहे. जीबी मध्ये मी स्वतः जाणार आहे आणि मी हे प्रस्ताव तिथे दाखल करणार आहे की सफाई कर्मचारी जेवढे पण आहे आपल्याकडे त्यांना जे केंद्र शासनाचा जो 7वा वेतन आयोग आहे तो त्वरित लागू झाला पाहिजे. आता 8वा आहे. आता 7वा भेटला का तुम्हाला? आता 8वा वेतन आयोग जे आहे सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांना पहिले ते लागू झाला पाहिजे असे मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला फक्त एक सूचना देतो ऍज अ कॉर्पोरेटर म्हणून की तुम्ही लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. अधिकारी हे लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कामध्ये नसतात. तुम्ही लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्ही काय करा, फक्त तुम्ही चांगलंच काम करू राहिले. फक्त एक काम करा की लोकांची चांगली वागणूक करा. जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, संपर्कात येतील त्यांच्याशी नीट मतलब एक गोड बोला. काम काय, एक काम कमी झालं तर चालेल आपल्याला, परंतु काय लोकांशी एकदम चांगले संबंध ठेवा. त्यांना असं वाटलं पाहिजे की हे आमचे लोक आहेत, हे आमच्या सेवेसाठी आहे. आणि त्यांना पण ते काय अल्टिमेटली टॅक्स पेअर तेच आहे. जेव्हा ते टॅक्स पे करतात तेव्हा तुम्हाला मानधन भेटतं. तर ही पण आपली एक जबाबदारी आहे की तुम्ही त्यांच्याशी नागरिकांशी एकदम गोड बोला. आणि ते आपलं काम तर एकदम उत्तम आहेच. मी पहिले तुमची प्रशंसा केली की तुम्हाला जास्त मानधन मिळायला पाहिजे, परंतु जेव्हा लोकांमध्ये काय असतं माहितीये का, काय कोणी काय टेन्शन मध्ये असतात, घरातील काही टेन्शन असतात, तर माणूस काय ते बाहेर काढून देतो. तर ते त्याला काय करा, थोडस कंट्रोल करा आणि लोकांशी बस चांगली वागणूक करा. आणि आपल्याकडे साहेब आता नवीन गाड्या कधी येणार आहे आपल्याकडे? मार्च पर्यंत. आता सध्या काय ते कुठं पण गेल्यावर काय ते लोक संग्रहालय कचऱ्याची गाडी आमच्याकडे येतच नाही. आता जेवढे तुमच्याकडे सोर्सेस आहे तेवढे सोर्सेस एकदम फुल्ली मतलब यूज करो उसको यूज करो. उसके बाद जो है तो अभी बहुत सारे लोगों पे कंप्लेन है कि गाड़ी आ रही नहीं. हाँ वो कंप्लेन आ रही. और दूसरी कंप्लेन ये भी आ रही कि भाई कोई कर्मचारी क्या कर रहे, सुनो ना, कोई कर्मचारी गाड़ी पे एकदम हाइट पे खड़े जा रहे. लेडीज की कभी हाइट कम रहती, बकेट उस तक पहुंच रही नहीं. अब वो क्या कर रहा है जवान, वो जो भी कर्मचारी है वो टाइट खड़ा जा रहा है और ऊपर ही दबा के. तो थोड़ा सा क्या करो अपन, और नीचे भी हाथ झुका के ले लो, या एक आधा कर्मचारी और एक्स्ट्रा दे दो कि भाई उठा के, कोई बुढ़ा रहता, कोई ज़ईफ लोग रहते, तो ऐसे लोगों की माणुसकीच्या नाते तुम्ही मदत करा. आता मला नियम माहित पडलेला की ते गाडीमध्येच आहे कर्मचारी, परंतु कधी काय असतं माणुसकीच्या नात्यावर नियमामध्ये पण तुम्ही काय चेंज करू शकता तुम्ही स्वतः माणुसकीच्या नाते. तर हे एकदम माझ्या सूचना होत्या, ते तुम्ही ऐकल्या. सर्वांचे धन्यवाद.